हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज मी सकाळी तुमच्यासोबतचं मॉर्निंग रुटीन माझं शेअर करणार आहे. मी 5:30ला उठली, म्हणजे सध्या आता 5ला उठते, पण मी आता 5:30ला उठलेली आहे. आणि पहिल्यांदा तर मी भांडे लावून घेते, कारण की मग भांडे लागतात मला स्वयंपाकासाठी. तर पहिल्यांदा भांड्यांचं काम मी करून घेते इथे. आणि खूप सारे भांडे जमलेले राहतात. लहान मुलं घरात असतात, टिफिन्स बॉटल ह्या त्या. आता सध्या तरीच ठीक आहे, पण मी दिवसभर नसते त्याच्यामुळे थोडे भांडे जास्त साचून गेले होते काल. त्याच्यामुळे मग जास्तीचे भांडे होते, नाही ते इतके भांडे नसतं माझे. तर आता माझं 10 दिवसाचं ट्रेनिंग असल्यामुळे मला घरातली कामं आवरायला खूप कमी वेळ भेटतो, कारण की मी दिवसभर घरी नसते. त्याच्यामुळे मला सकाळ आणि संध्याकाळचाच वेळ मिळतो. त्याच्यामुळे मी ह्या वेळेमध्ये माझी कामं उरकत असते. आणि आता सध्या तरी आता मी आज सकाळी सर्व आवरून घ्यायचं आहे मला. घरातली क्लिनिंग करायची आहे, तर भांडे वगैरे लावून घेणार. बरीचशी कामं आहे, ती तुम्हाला पुढे समजेलच मी आज काय काय करून जाणार आहे. 7:30पर्यंत मला ही सर्व कामं आवरून तयारी करून निघायचं आहे 8 वाजता. तर 5:30 ते 7:30 ह्या वेळेमध्ये मी काय काय कामं करणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. तर इथं माझे सर्व भांडे रचून झालेले आहे मांडणीमध्ये. तर व्यवस्थित मी नीटनेटकं जिथल्या तिथं वस्तू ठेवून घेते, म्हणजे मला वेळेच्या वेळी तिथले भांडे मला भेटत असतात. आणि इथं माझ्या भांडं लावून झाल्यानंतर मग मी लगेचच थोडं माझ्या कामावरता माझं रुटीनसुद्धा फॉलो करते. जे मी रोज करते ना, ते सुद्धा मी करत असते. आणि मी इथं मला जरा बरं नाही आहे, व्हायरल इन्फेक्शन, म्हणजेच मला सर्दी वगैरे झालेली आहे. खोकला, ताप तर गेला. आता मी 2 दिवस गेले, 2 दिवस गोळ्या खाते. पण ठीक आहे, कारण की पूर्ण दिवसभर काम जाणं, ट्रॅव्हलिंग होतं आहे माझं, जरा लांबचं रूट आहे, त्याच्यामुळे ट्रॅव्हलिंग होतं आहे. तर बरेचसे असं कामं राहून जातात घरातली, आणि मग मी जास्त वेळेपर्यंत ती कामं करत असते. तर त्याच्यामुळं खूप जास्तीची कामं पडतात मला. मग आणि वेळ पण होतो, त्याच्यामुळे माझी झोप पण व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे मग जरा मला झाला आहे त्रास. तर मी गोळ्या घेते ना, आता मी मिठाच्या पाण्याच्या गुराण्यासुद्धा करून घेतल्या, आणि मग नंतर कोमट पाणी पिते, कारण की घशाला जरा बरं वाटेल. तर तरी ठीक आहे, मी 2 दिवस गोळ्या खाल्ल्या त्याच्यामुळं आता बरं वाटतं आहे. पण सर्दी म्हणजे खोकला तर लगेच जात नसतो. तर मी कोमट पाणी तर माझं चालूच ठेवलेलं आहे रोज. गेला 1 महिना, मे महिन्यामध्ये मी गावाला फिरले, इकडे तिकडे तर राहून गेलं. तर मी माझ्याकडे लक्ष देते, तर कामं पण आवरत असते. तर इथं आता म्हटलं हॉलची क्लिनिंग करून घेऊयात आधी. तर सर्वजण झोपलेले आहेत, त्याच्यामुळे मला आवरायला सोपं पडलं, कारण की जर आपण जेव्हा आवरतो ना, तेव्हा आपली कामं पटापट होतं. जेव्हा आपल्याला कोणी डिस्टर्ब करायला नसतं, त्यावेळेस अशी कामं पटकन होतात, आणि असं चिडचिड पण होत नाही. कारण की मध्ये कोणी येत गेलं ना, तर आवरता खूप चिडचिड होते. तर अशा पद्धतीने तुम्ही पण काम आवरत जा. एक तर सकाळी, नाही तर सर्वजण गेल्यानंतरच आवरू शकता. आणि जे घरी हाऊसवाईफ असतील, त्यांना तर सर्वजण ऑफिस, मुलं शाळेत गेल्यानंतर आवरायला सोपंच असतं. पण आमचं कसं ऑफिसला जाणं, त्याच्यानंतर घरात आहे, त्याच्यामुळे मग मला संध्याकाळ नाही तर सकाळचं टायमिंग बेस्ट आहे. तरी मी इथं हॉल क्लिनिंग करून घेते, तुम्ही पाहिलंच. तर व्यवस्थित हॉल क्लिनिंग झाल्यानंतर सर्व घरात मी झाडूसुद्धा मारून घेतला, आणि व्यवस्थित जागच्या जागी वस्तू ठेवून दिलेल्या आहे इथं. तर कसं जागच्या जागी वस्तू ठेवल्या ना, तर आपल्याला मिळतात, आणि आपल्या घरच्यांना पण ज्या हव्यात ना त्या वेळेच्या वेळी जिथल्या तिथं मिळतात. म्हणून आपली जागा एक फिक्स केली पाहिजे, जेणेकरून आपण त्या वस्तू पटकन आपल्याला हाती लागतील, आणि आपल्याला जास्त आपला वेळ जाणार नाही. तर अशा पद्धतीनेच मी घरामध्ये अरेंज केलेलं आहे सर्व गोष्टी, जेणेकरून एकमेकांना विचारण्याची गरज पडणार नाही. मुलांना असो, सर्व म्हणजे आम्ही जे 4 लोक असतो, त्याच्यामुळे आम्हाला मी जिथले तिथं त्यांच्या वस्तू ठेवलेल्या असतात, त्याच्यामुळे त्यांना लगेच मिळतात. म्हणून मला काही कॉल वगैरे नसतो, म्हणजे ही कुठं काय ते ह्या गोष्टी होत नाही. इथं पाहू शकता, घराला झाडू वगैरे सर्व क्लीन जागच्या जागी ठेवून घेतल्यानंतर मी लगेचच पोछा करून घेतलेला आहे. तर इथं पटकन व्यवस्थित सर्व पोछा वगैरे करून घेतलेला आहे. आणि हे कामं मी आंघोळीच्या आधीच करून घेते, कारण की मग नंतर फ्रेश झाले की डिरेक्टली प्रशिक्षणाला जाण्याची माझी तयारी सुरू होऊन जाते. टिफिन बॉटल सर्व पॅक करणं, तयारी करणं ह्या गोष्टी.
तर इथे छानसं माझं मस्त क्लिनिंग झाली आहे सर्व घराची. तर इथं पाहू शकता खूप छान व्यवस्थित केलं आहे. तर माझी अंघोळसुद्धा झाल्यानंतर मी लगेच देवपूजा करून घेतली आणि देवपूजा करायला घेतली आहे. आणि देवपूजा करून मी तेव्हाच माझी कामं सुरू होतात. आणि माझा सकाळची देवपूजा झाल्याशिवाय मला मन प्रसन्न अगदी वाटतच नाही. तर मी देवपूजा करते आणि मग बोलते तुमच्यासोबत. तर माझी देवपूजा झाल्यानंतर मी लगेच चहा ठेवून घेतला आणि म्हटलं आज खाऊन जाते, कारण की रोज मी खाऊन नाही घेत. पण म्हटलं आज रात्री पण व्यवस्थित जेवण नाही गेलं, मला चवच लागत नव्हती. म्हणून मग मी इथं बटर आणि चहा घेते. तुम्हाला तर माहितीच आहे मी ब्लॅक टी घेते, पण आता बटर खायचे होते म्हणून मग मी चहा ठेवून घेतलेला आहे ते. आणि मग खूप दिवसानंतर मी असं बटर चहा एन्जॉय करते. सर्वजण झोपलेले आहेत आणि माझा नाश्ता चालला आहे सकाळचा. इथं वाजले आहे 7:15 झाले. तर मी इथं मस्त माझा नाश्ता करून घेत आहे. आणि मस्त बटर खूप दिवस झाले मी सकाळची लवकर चाली जाते, त्याच्यामुळे मी काही ह्या गोष्टी बिस्किट बटर हे काही अवॉइड करते. फक्त माझं दुपारचं लंच आणि रात्रीचं असतं डिनर लंच, ह्या दोन्ही गोष्टी असतात. ब्रेकफास्ट अजिबातच नाही माझं सध्या तरी. तर इथं तुम्ही पाहू शकता टायमिंग पाहू शकता माझा. आणि घरातली सर्व क्लिनिंग झालेली आहे आणि मस्त घर चकाचक झालेलं आहे. सर्वजण झोपलेले आहे. आता मी माझी तयारी करून घेणार पटापट. तर इथं पाहू शकता देवपूजा हॉल किचन सर्व क्लिनिंग झालेली आहे, सर्व आवरून घेतलेलं आहे मस्त. आणि इवन मी गॅलरीसुद्धा धुवून घेतली. थोडंसं झाडांना पाणीसुद्धा घातलं, गेले 2 दिवस झाडाला पाणी नव्हतं. आणि आता मी निघाले आहे प्रशिक्षणाला. तर इथं मी प्रशिक्षणाला जाण्यासाठी रेडी झाली. तुम्ही पाहू शकता पटापट आवरलं. तर ह्या गोष्टी माझ्या सकाळच्या रुटीनमध्ये असतात आणि मी असं माझं रुटीन असं सकाळचं. गाडीमध्ये आता मॅडम येतीलच आणि मी विक्स वगैरे गोळ्या घेऊन घेतल्या मला, कारण की खूपच सर्दीचं झालेलं आहे ना, त्याच्यामुळे मग विक्स गोळ्या घेतल्या. तर आता त्यांची वाट बघते आणि निघते मग.